राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला। कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा असे 3 जिल्हे मिळून विभागीय निकाल 89.97% लागला आहे। एकूण 1,10,465 जणांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 99,398 जण उत्तीर्ण झालेत। कोल्हापूर विभागीय निकालात गतवर्षीच्या तुलनेत 3.67% इतकी घट झाली आहे। त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कोल्हापूर विभागाची राज्यात दुसऱ्या स्थानावरून 6व्या स्थानावर घसरण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल 91.86% लागला आहे। कोल्हापूरमधून एकूण 47,838 जणांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 43,946 जण उत्तीर्ण झालेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 2.54% घट झाली आहे। यावर्षी सुद्धा विभागीय निकालात मुलींनी बाजी मारली आहे। कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवल्यानं होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला। त्यामुळे निकालात घट झाल्याचं प्रभारी विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी सांगितलं। एकूणच आपल्या कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 89.97% इतका लागलेला असून पूर्ण राज्यामध्ये आपण 6व्या क्रमांकावरती स्थान पटकावलेले आहे। यावर्षी मुलींचं जे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे ते मुलांच्या प्रमाणापेक्षा 9.29% पेक्षा अधिक आहे आणि मार्च 25चा जो निकाल होता तो 93.64% इतका होता। मार्च 26चा ह्या वर्षीचा निकाल 89.97% इतका असून गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालामध्ये 3.67% इतकी घट झालेली आहे। यावर्षी आपण पूर्णपणे कॉपीमुक्त अभियान खूप प्रभावीपणे राबवलेलं आहे। यावर्षी आपल्या विभागामध्ये सातारा आणि कोल्हापूरची एकही गैरप्रकाराची केस निदर्शनास आलेली नाही। सांगली जिल्ह्याच्या केवळ 2च केसेस अशा निदर्शनास आलेल्या आहेत। यांच्या खास कृतीयुक्त सहकार्याबद्दल विभागीय मंडळ आपले मनपूर्वक आभार मानते। यावर्षी जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन। परंतु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने यश संपादन करण्यासाठी मंडळामार्फत शुभेच्छा देण्यात येत आहेत। धन्यवाद। जे आपण गैरप्रकार रोखले यावर्षीचे जो निकाल आपला घट झालेला आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की प्रत्येक वर्गामध्ये आपण CCTV कॅमेऱ्यांचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या वर्गांमध्ये किंवा ज्या शाळांमध्ये CCTV नव्हते त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आपण ड्रोन फिरवलेले आहेत। ड्रोन आणि त्याच्याबरोबर ड्रोन बरोबरच आपण व्हिडिओ शूटिंग ही प्रत्येक वर्गामध्ये केल्यामुळे बऱ्यापैकी गैरप्रकारांना आळा बसलेला आहे। त्यामुळे थोडीशी घट झालेली आहे। आणि पण कोल्हापूर जिल्ह्याचा शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 98.23%, कला शाखेचा 80.56%, वाणिज्य शाखेचा 85.87%, व्यावसायिक शाखेचा निकाल 92.67%, तर ITIचा निकाल 87.80% इतका लागला आहे। आज ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। पत्रकार बैठकीला सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणत जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार, मनोज शिंदे, पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते।